मोहोळमध्ये खाकीचा अपमान, मध्यधून चालकाचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला। मोहोळ तालुक्यातील आष्टी गावाजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे। कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। घटनेची माहिती अशी की मे 31 रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी नियमित गस्त घालत होते। त्यावेळी आष्टी गावाजवळ एक पिकअप वाहन संशयास्पदरित्या भरधाव वेगाने जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय निर्माण झाला। पोलिसांनी तपासणी करण्यास सांगितल्यानंतर चालकाचा संताप अनावर झाला। त्याने पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली। काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि चालकासह त्याच्या साथीदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट हल्ला चढवला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार शिवीगाळ, धमक्या आणि मारहाण करत सरकारी कर्तव्यात अडथळा निर्माण करण्यात आला। पोलिसांचा गणवेश फाडण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे। कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला खुले आव्हान देण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे। जखमी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून दोषींना कोणतीही गय केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत। कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरच जर हल्ले होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कायद्याचा धाक संपत चालला आहे का? सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलण्याचे धाडस आरोपींमध्ये येते कुठून? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणार आहेत। सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरत आहे।